नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 11, 12 आणि 13 मे 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज हा वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सून लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याचा अंदाज देखील वर्तवला जात आहे। तर असा अंदाज अनेक हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे। तर मान्सून हा वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल होईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। तर सध्या मान्सून पूर्व पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय आहे। तर पुढील 3 दिवसातही महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मान्सून पूर्व पावसाचा अंदाज जबरदस्त वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही भागामध्ये गारपीट पावसाचा दौर देखील वर्तवण्यात आलेला आहे। तर या पावसाची शक्यता 11, 12 आणि 13 मे 2024 या तारखेला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार वाऱ्यासह आणि वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे मान्सून पूर्व पावसाची शक्यता ही केरळ, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर आणि आंध्र प्रदेशाचा परिसर या भागात ठिकठिकाणी मध्यम हलका तर काही भागात अचानक जोरदार पावसाचा अंदाज राहील। विजयवाडा, हैदराबाद इकडे मध्यम हलका असून हैदराबाद आणि विजयवाडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। विशाखापट्टणम, जगदलपूर आणि रामगुंडम जोरदार पावसाचा अंदाज आहे। राऊरकेला, कोरबा, रायपूर, कांतामल हलका पाऊस राहील। आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। धनबाद, कोलकाता, भुवनेश्वर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्रात पुढील 3 दिवसामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पश्चिमेकडे जोर कमी राहील, जसे खारेपटण, गगनबावडा इकडे हलका मध्यम राहील। वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। राजापूर, रायपटण आणि कुणकेश्वर हलका मध्यम पाऊस राहील। पोंडा, कणकवली, राधानगरी आणि कडेगाव, पटेगाव, तिघळा इकडे मध्यम हलका पाऊस राहील। तर जोरदार पावसाचा अंदाजा कडेगाव, गारगोटी, कापसी, निपाणी, मुरगुड, बिद्री या भागात असून जैनवाडी, सल्लागा, कागल, इस्फुर्ली इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर, ज्योतिबील, किनी, कोडाली, मलकापूर, कोकरूड या भागातही बहुतांश ठिकाणी मुसळधार मान्सून पूर्व पावसाचा अंदाज राहील। अजून नैसारी, अड्डाला इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे कुरणवाडी, गोकाक, अलकांगिलाई जोरदार स्वरूपात राहील। मांजाटी, चिकोडी, रायबग, हिडकल, देवणघाटी जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिरगोपी, कुडाची, मंगसुळी, शिरोळ, इचलकरंजी, सांगली, मालगाव, तेसिंग, तासगाव, अष्टा जोरदार पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात दागलपूर, बिलरजत, अंजळकाटी, किरंगी, अडाली, तेलसंग, अथनी आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा आटपाडी, गिरडी, चिंके, दिघाची इथे जोरदार स्वरूपात राहील। मंगळवेढा, मारवाडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। शंग, झालकी, दुधणी हलका पाऊस राहील। गिरडीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। कुरुळ, बिलाटी, सोलापूर, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी इकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। वडगरी, अलूर, रुदुरवाडी, उमरगा, तुगाव, जनम, घोटाला मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागात वडोला, तांदवाडी मध्यम स्वरूपात राहील। मोल, अंगार, शेतपल, करकमलाई जोरदार स्वरूपात राहील। अरणगाव, वैरभंग, पाणेगाव, बार्शीलाई
जोरदार पावसाचा अंदाज आहे। बेंबळे, टेंभुर्णी, इंदापूर, वांगी, केरन, खोंडे, सेल्सियस, परंडा, करमाळा, बिगवन या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून बराड, शिंगणापूरला जोरदार स्वरूपात राहील। बारामती, लुसुंबे, बिगवन आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। लाटे, पलटण, नांदल, अद्राकी, लोणारला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून रावडी, महाबळेश्वर, वाई, मेढा, सातारा, कोरेगाव, रहिमतपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिरशिंगे, अरळ, अरवाडे, वसोटपोट जोरदार पावसाचा अंदाज राहील। लोटे, चिपळूण, खेड, सागदेव हलका मध्यम पाऊस या भागात बघायला मिळणार आहे। घोगरे, माड, वर्धन, गोरेगावला मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर फारसा नाही, ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसांमध्ये किनारपट्टीकडे जोर कमी राहील। जसे सावंतवाडी, बंडा, अल्डोना, वेंगुर्ला, महापण, कुडल हलका पाऊस राहील आणि जोरदार पावसाचा अंदाजा अंबोली, चांदगड, रामगड, कानकोंबी, बेळगाव, बाची, कर्नाटक राज्याचा परिसर आणि गोवा राज्याचा परिसर, वालपुई, अलगोटे, तिक्सा, गोंजी, बिदी, रामन, घागरा इथे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तसे लोणार, नांदल, फलटण, बराड, शिंगणापूरला जोरदार स्वरूपात राहील। मारगाव, जेजुरीला जोरदार आहे आणि बोर, शिरवळ इथे जोरदार स्वरूपात राहील। शिवापूर, केटवल्ले, सासवड, पुणे, लोणी, कालभोर, वाघोली, सुसगाव आणि व्याले, सोनापूर, लवासा, शिरगाव, कळवण, आंबे, पुनावले, आळंदी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील आणि किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। टाला, इंदापूर, जिटे, गोरेगाव, महाड, वर्धन इकडे हलका पाऊस राहील। नागोठाणा, सौंदगडला हलका पाऊस राहील। पेन, शिरोळ, खोपोली, कसमतला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कसमत, शिंदे, चाकण, केट, पाबल इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वाडा, मनसर, आंबेगाव, मध, जुन्नर, ओतूर हलका पाऊस पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील आणि तसेच शिरूर, पारणे, सुपे, राळेगाव, सुरेगाव, नार्वे, बोरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहमदनगर जिल्ह्याकडे श्रीगोंदा, पडेगाव, कर्जत, कुलधरण, दौंड हलका मध्यम राहील आणि आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात कर्जत, जळगाव, मिरजगाव, जामखेड, काडाश्री जोरदार पावसाचा अंदाज आहे। अंबळनेरला जोरदार स्वरूपात राहील। अहमदनगर तसेच धनगरवाडी, वडगाव, माका, राऊरी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पारणे, सुपे, भालबाणी, टाकळी, डोकेश्वर, आले आणि अळकुटी, मध, जुन्नर, ओतूर आणि घारगाव, गरवाडी, खोटाले या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर वाढलेला असून राऊरी, देवळी, प्रवरा, श्रीरामपूर, तालिकावन इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि संगमनेर, आश्वी, लोणी, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव, वावी, जवळके, नांदूर, शिंगोटे मुसळधार पावसाचा अंदाज या भागात पुढील 3 दिवसात राहील। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जोर किनारपट्टीकडे कमी राहील। कर्जत, कुसक, पेठ, नरेल, कसमतला हलका पाऊस राहील। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, पालघर इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर फारसा नाही आणि खर्डी, वैशाला, इगतपुरी आणि खोडाला, जव्हार, मोकाडा या भागात हलका पाऊस राहील। नाशिक जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून राजूर, अकोला, तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, पांडुर्ली, नाशिक, देवळी, मुनगाववाडीवारे इकडे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। निमगाव, शिन्नर, मंजूर, देवगाव, लसलगाव, पाटोदा, निपाड, ओझर, वणी, डोडांबे, चांदवड आणि ओझर, कळवण, देवळा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। लासलगाव, पाटोदा, येवला, ममदापूर, तालवडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। मनमाड, नांदगाव तसेच मालगाव, नांद्राणे, शेरळ, मालेगाव हलका पाऊस राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून सटाणा, औटी, ताराबाद, नामपूर, निमशेवडी, चिंचवे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पिंपळणे, चोरवड आणि डोमकाई, दिवी, दिवसाने, अंचाले, धोंडाईचा हलका पाऊस या नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। धुळे जिल्ह्याकडे जोर कमी राहील। धुळे, अंजंग, नवारी, कुसुंबे, अंचाले, आरवी, बोकरूड हलका पाऊस राहील। इतर भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस धुळे जिल्ह्याकडे राहील। जळगाव जिल्ह्याकडे धरणगाव, एरंडल, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, यावल, फैसूर हलक्या पावसाचा अंदाज जळगाव जिल्ह्याच्या या भागात राहील।
आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्याही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। फुलंब्री, विरामगाव, एलगोपा, देवगाव, कन्नड, हतनूर, पिशोर जोरदार पावसाचा अंदाज आहे। साईगव्हाण, चाळीसगाव, नांद्राणे आणि नांदगाव हलका पाऊस या भागात राहील। दक्षिणेकडे जोर वाढलेला असून श्री छत्रपती संभाजीनगर, सानवासी, पिंपरी, काचूड, पाचूड, लिंबे, जळगाव, गंगापूर, धाकेपाल, दहीगवणे, पैठण आणि वडोलबडवा, बनास, नेवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे। पैठण, अमरापूर, भालम, टाकलेले मध्यम पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेगोशोटा, तानवाडी, ईश्वरनगर, अंबडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। गुलाबपांगरी, तारगाव, जालना, बदनापूरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। देऊळगाव राजा, हंसाबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा हलक्या पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। बीड जिल्ह्याकडे गेवराई, बीड, उमापूरला हलका मध्यम राहील। वडवणी, तळेगाव, शिरसर, सोनपेठ या भागात गारपीटची शक्यता असणार आहे। दारुड आणि केजलाई मध्यम स्वरूपात राहील। परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा या भागात बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। धाराशिवकडे कळंमासा, तारखेडबूम, पाथरुड, करडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। एडशीपेठ, कामेगाव, बेंबली, वैरभंग, पाणेगाव, बार्शीलाई, तुळजापूर, नलदुर्ग, होरटी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि लातूर जिल्ह्याकडे जोर कमी असून श्रीरंतपाल, खिंतोट, औसा, लातूर, घाटेगाव, रेणापूर, लातूर रोड, बोकडा आणि अहमदपूर, राणीसाहेब या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाजा औरत, शहाजानी, बेलुरा तसेच हलसी, भालकी, बीदर, हिलखेडा, अचोला आणि उदगीर, मोरकी, रावणकोला या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। हणेगाव, जकात, देगलूर हलका पाऊस राहील। परभणी जिल्ह्याकडे नरशीला हलका राहील। मुखेड, कवठा, लोहा, उजूक आणि गंगाखेड, पालम इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, आष्टी, पाथरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। तसे नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड वाघाला मुखेड, पेटोंबरी, भोकर, तमसा, हिमायतनगर, आडगाव, मोरचुंदी हलका मध्यम पाऊस राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, मावळई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळूरपीर हलक्या पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सप्तगाव, जयपूर, रिसोड तसेच भापूर, मेकर, बेबी, लोणार इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। चिखली, खेलवळ, बुलढाणा, गिरडा हलका पाऊस या भागात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे अकोला, अमरावती आणि यवतमाळ येथे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तर यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, जामोडा, घाटंजी, करंजी, नेर, लाडके, दारवा हलका पाऊस या भागात राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा अंदाज आहे। बदलापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर चंद्रपूर जिल्ह्याच्या इतर भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून चामोर्शी, गोट, मुलसावलीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। आष्टी आणि मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गिरवाडा, पाराकोट, कापसी, पंकजोंडलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। धोनरा, मुरमगाव, गडचुली आणि चुरमरा, नाटी चौक, अरमोरी, मालवेरा जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि देसिंग, दिघोरी इकडे जोरदार स्वरूपात राहील। कुरखेडा, पालिटोला, कोलेगाव, बोंडगाव, चिंचगड, मार्कासा जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्याकडे अरडाईल, पावनी, बेवापूर, खैरगाव, उमरेडलाई मध्यम स्वरूपात राहील। लखनी, साकोलीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्याकडे जोर कमी राहील। तुमसर, तिराड, सांगझरी, गोरेगाव, आमगाव हलका मध्यम पाऊस राहील। भंडारा जिल्ह्याकडे उत्तर भागात जोर कमी राहील। भंडारा, चिखली, असोली, कंधारी, मंगळुरी, रामटेक हलका मध्यम राहील। नागपूर जिल्ह्यात नागपूर, कामठी, पाचगावला मध्यम स्वरूपात राहील। मौदा, बार्शीलाई मध्यम स्वरूपात राहील। हिंगणा, पाचगाव, डोरली, कमळेश्वर आणि पारशिवनी, कामठी, वनेरा, गोटी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। वर्धा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।